नित्य पाठाच्या 42 ओव्या. ओम नमो जी शिवा अपरमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा मायाचक्र चाळका विनाशा अनंतवेशा जगत्पिते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकष्टे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकट अथवा हास्य करून भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्रशिंता अमृत अमर काया होय यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निज जनतारक आत्मारामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतिता हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरास्तत्व पुरुषा ईशान्य ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानसरोवरी तू शुद्ध मारळा क्रीडासी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती आमनाय न कळे तुझ आदित्य माधवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जानोनी भक्तांचे मानस तेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होनी तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्राश्चायताते करिता विचार परिशिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चिता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाची पंचवदना महापाप द्रुमन कृंतिना मदम मत्सरा कानन दहना निरंजना भवहारका हिमांद्रिजा माता गंगाधरा सुहास्यवदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधक मर्दना दक्ष प्रजाप्रती मखभंजना दानव दमना दयानिधी जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी वरा त्रिपुरा मर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरामिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्त त्रयमूर्ती परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयफेन गात्रा परममंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वेदवंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रती आगाध निधी कथिलसे जय जय भस्मोदलितांगा योगी देया भक्तवंगा सकल जन आराध्यलिंगा नेई वेंगी तुझ पाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक ग्रह पूर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिवशिवचंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचानना क्रोध जलमद प्रभंजना लाभो कारचंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दबंग भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा आगस्ते महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमा मंदविधा दानोद्वारा दंड मालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधी धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करीती पै सूत सांगे शौनकादिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यास नाही गणती
त्रिजगती धन्यते. जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदती शुक्रद्रुहीन. केवळ तयाचे घेता दर्शन तरीती जन्म तत्काळ. ब्राह्मणादी चारी वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण. स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अनुमात्र तो अंत्य जाहुनी अपवित्र. लेईले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतीचे. जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान. मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयाचे. शिवशिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे. ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्भव. गजासव इंद्र माधव आणि नारदाती योगींद्र. तो जगद्गुरु ब्रह्मानंद अर्पणा हृदयाब्ज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदागी कंद विश्वंभर दयाब्दी. जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन. अघोर भस्मासुरमर्दन भेदातीत भूपती. तो तू स्वभजन भद्रकारका संकटी रक्षसी भोळे भाविका. ऐसे कीर्ती अलौकिका गाजतसे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन. तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर. ह्या 42 ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार.